वेलकम टू रजनीगंधास रेसिपी. तर मंडळी आज आपलं खूप स्वागत आहे. आज आपण इथे होळी रे होळी पुरणाची पोळी. त्यामुळे आज इथे आपल्याकडे आता होळी आली आहे ना, त्यामुळे आपण आज पुरणाची पोळी बनवतो आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली. त्याच्यामध्ये जरा हळद आणि तेल टाकून ती कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता आणि बाहेर पण शिजवू शकता. तर मी अशी शिजवून घेतली. त्याच्यात थोडंसं पाणी शिल्लक असताना त्याच्यात 1 वाटीला 1 वाटी गूळ, पाव वाटी साखर असं सारं मिश्रण तयार केलं आणि चांगलं त्याचं पुरण बनवून घेतलं. खूप एकदम ड्राय करायचं नाही आपल्याला, थोडासा ओला अंश त्याच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि आता पूर्वी आपण पुरण यंत्रात हे सारं वाटायचो, पण आत्ता हे इझी झालेलं आहे. चाळणीमध्ये गरम असतानाच आपण हे काढून घेतलं आणि एका भांड्याच्या सहाय्याने पुरण असं बनवून घेतलं. त्याच्यामध्ये वेलची, जायफळ, हे जायफळ घेतलेलं आहे. छोट्या किसणीने आपण किसून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ज्या आकाराच्या पोळ्या करायच्या आहेत तेवढे आपण जनरली एका मोठ्या लाडवा एवढे आपण हे आकार आता याचे पुरणाचे बनवून घेतो आहे. आपल्याला जशी म्हणजे जेवढे पोळ्या करायच्या आहेत त्याच्या आता एक 6-7 पोळ्या आधी करायच्या असतात तर तेवढेच गोळे करून घ्यायचे. तर असे सारे गोळे आता इथे बनवून घेतले. तर आता मी इथे कणकेची तयारी करते. मैदा घेतलेला आहे, पाऊण वाटी मैदा आहे. तो चांगला बारीक चाळणीतनं चाळून घेतलेला आहे. आणि अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याला चिमटीभर मीठ घालायचं आहे. गोड पदार्थ आहे, जास्त मीठ नको आहे. 1 चिमटी मीठ घालायचं आहे. हळद घालायची. मी आज हळद घातलेली आहे इथे बरं का, नाहीतर जनरली आपण पुरणपोळीला हळद घालत नाही. महाराष्ट्रामध्ये जनरली पुरणपोळीला हळद घातली जात नाही. कर्नाटकामध्ये शुभ म्हणून त्याच्यामध्ये हळद घातली जाते. तर हे सारं मिश्रण मी हे बघा आपल्याला सैलसर असं कणिक भिजवून घ्यायची आहे. आणि ही कणिक तिंबून घ्यायची आहे. ह्याला तिंबून घेणे असं म्हणतो आपण. कारण का त्याच्यामध्ये थोडं भरपूर तेल घालायचं आहे. तेल घालून अशी कणिक एकदम सॉफ्ट आपल्याला बनवायची, एकदम मऊ मुलायम बनवायची आहे. तेव्हाच आपल्या पोळ्या मऊ मुलायम होतात, मऊसूत पोळ्या होतात. गूळ साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीवर आहे. आपल्याला थोडी गोडी कमी लागत असेल तर आपण पाऊण वाटी गूळ घालायचं आहे. तर हे सारं मिश्रण आता हे बघा आपण इथे छान एकदम एकजीव करून कणिक आपली आपली तिंबून तयार झालेली आहे. मस्त ती बघा अशी वाटते. त्याला तेल लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे तुकतुकीतपणा पण आलेला आहे. तर आता ज्यावेळी आपण करायला घेतो त्यावेळेला कणिक चांगली आहे. तर परत एक 20 मिनटं कणिक भिजवून ठेवायचे, 20 ते 25 मिनटं. आणि आता हे बघा ही अशी सॉफ्ट झालेली आहे, छान भिजलेली आहे कणिक आपली, फुलून आलेली आहे. आता आपल्याला हे आपण कसं करतो त्याचं मी तुम्हाला मी प्रात्यक्षिकसुद्धा केलेलं आहे, ऑनलाईनसुद्धा दाखवलेलं आहे. तुम्ही माझ्या ह्या चॅनलला जाऊन लाईव्हमध्ये सुद्धा पाहू शकता. त्या मंडळी तुम्हाला हे सारं कसं वाटतं ह्याबद्दल मला नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आपण हा एक गोळा घेतला, त्या हातामध्ये थोडीशी एका लिंबापेक्षा जास्त मोठी आकाराची कणिकेचा गोळा घेतला. त्याच्यामध्ये हे पुरणाचा गोळा घातला, व्यवस्थित भरून घेतला. मी इथे कागद वापरते म्हणजे पोळपाटाला चिकटत नाही. काही जण ह्या पोळपाटाला प्लेन कापडसुद्धा बांधून घेतात. मोठा रुमाल असेल तर तो सुद्धा बांधून घेतात कापड, किंवा काही जण डायरेक्ट पण लाटतात. पण मी ह्याच्यावर जनरली पेपर ठेवते. पेपरामुळे छान मस्त एकदम ती पोळी पसरते, चिकटत पण नाही. आपल्याला एक खबरदारी घ्यायला लागते की पुरण आपला जराही बाहेर येता कामा नये. आपल्याला जे भरतो आहे आपण ह्याच्यामध्ये कणकेमध्ये पुरण, ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आणि अशी आपण लाटलेली पोळी हाताने सुद्धा डायरेक्ट आपण घालू शकतो. हे बघा मी तुम्हाला आता इथे प्रात्यक्षिक दाखवते. मी कणकेचा गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा घेतला आणि अशी व्यवस्थित सगळीकडनं तो भरून घेतला. आपण मोदकात पुरण भरतो तसंच भरायचं आहे. आणि मोदकाच्या आकाराचंच हे बघा हे असं व्यवस्थित आणायचं आहे. आणि त्याचे कुठूनही पुरण उघडं राहता कामा नये, एवढी खबरदारी आपण नक्की घेतली पाहिजे. असं भरून झालेलं आहे. आणि इकडे ही पोळी पण माझी झकास एकदम फुगलेली आहे. त्याला एक थेंब तेल किंवा तूप आपण घालू शकतो पळीभर. आता याच्यावर मी लावायला तांदळाची पिठी घेतलेली. तांदळाच्या पिठीने अतिशय सहजरित्या आपण हे लाटू शकतो. ती सरकते चांगली.
पण ती तांदळाची पिठी जराशी वरती लागते पोळ्यांना, तेवढी आपण एखादं कापड घ्यायचं नाजूकसं आणि ती झटकून टाकायची. तर दुसरी पोळी मी आता लाटायला घेतलेली आहे. तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून आता ही लाटायला घेतलेली आहे. ही अलगद लाटायची आहे बरं का. आपला प्रेशर जास्त पोळी लाटतो तशी एकदम जोरात नाही लाटायची आहे. तशी लाटली की ती फाटू शकते. हे बघा, हे अतिशय व्यवस्थित लाटून आपल्याला तवा मिडियम आच ठेवायची. एकदम मोठा पण नाही आणि एकदम झिरो पण गरज नाही. मिडियमवर ठेवून छान दोन्हीकडनं भाजून घ्यायचे. आपण हे कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा लाटू शकतो, तुझी आधी की माझी आधी. हे बघा, पोळ्या झकास झालेल्या आहेत. त्याच्यात आतपर्यंत पुरण सगळीकडे पुरण पसरवायला पाहिजे. व्यवस्थित कडेने आपल्याला लाटायचे. प्रत्येक कडा त्याच्या लाटल्या गेल्या पाहिजेत ह्याची काळजी घेतली पाहिजे. तर मंडळी, होळीचा सण हा ऐक्याचा सण आहे. जुनं सारं वैर विसरून जाण्याचा सण आहे. सारा आपली दुष्ट भावना, आपली वाईट भावना एकमेकाबद्दलची सारी ह्या होळीमध्ये जळून जाऊ दे असं मनोगत व्यक्त करणारी ही अशी भावना दाखवणारी हा सण आहे होळीचा. तर होळीसाठी आपल्याला एक विशेष मंत्र म्हटला जातो. जेव्हा आपण होळीच्या दिवशी रात्री होलिका दहन करतो त्यावेळेला जनरली एका मंत्राचा आपण इथे उल्लेख करतो, जेणेकरून आपल्याला संपूर्ण आयुरारोग्य उत्तम लाभून घरामध्ये सुखशांती, समाधान, आनंद, वैभव, समृद्धी नांदू दे हे सांगण्यासाठी आपण इथे मंत्र एक म्हणतो. तो आहे अहकूटा भयस्त्रस्तैः कृतात्वं होलिबालिशैः अतस्वां पूजयिष्यामि भूतिप्रदायिनीं. असा हा मंत्र आहे. मी पुन्हा एकदा म्हणते. अहकूटा भयत्रस्तैः कृतात्वं होलिबालिशैः अतस्वां पूजयिष्यामि भूतिप्रदायिनीं. असा हा मंत्र म्हणून होळीच्या भोवती आपण प्रदक्षिणा घालतो. आणि होळीला आपण हे पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतो. नारळ त्याच्यामध्ये सोडला जातो होलिका दहन होताना. आणि आपलं इडापिडा अरिष्ट सारं काही होळीमध्ये जळून जाऊन सुख, समृद्धी, ऐश्वर, ऐक्य प्राप्ती व्हावी, भरभराट व्हावी असं आपण होलिका देवीकडे प्रार्थना केली जाते. तर होळीबद्दलची अजून देखील माहिती आहे आपल्याकडे की होळी ही हा एक पारंपरिक सण आहे. तर आपण हा सण अतिशय ऐक्याने, आनंदाने साजरा करतो, तुम्ही जाणताच. हे बघा, ही माझी पोळी इथे कडेकडेने व्यवस्थित छान पसरली जाते. हातानेच घालून आपण ही म्हणजे करू शकतो. पण त्याला आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायला पाहिजे. भरताना काळजी घ्यायला पाहिजे, तेव्हाच आपली ही पोळी फाटणार नाही. तेव्हा हा प्रत्येक वेळेला गोळा आपण असा कणकेचा घ्यायचा आहे, पुरणाचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अतिशय आतपर्यंत पुरण व्यवस्थित भरायचं आहे. आणि तो गोळा ह्याच्यावर मी तूप घातलेला आहे पोळीला. 1 चमचा तूप किंवा तेल आपण घालू शकता. त्यामुळे त्याला खमंगपणा त्याच्यामध्ये येतो. आणि होळी हा सण भारतातील एक पारंपरिक सण आहे, आपण ओळखताच. सांस्कृतिक सण आहे तो. तो फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. आणि हा जनरली होळी सण हा 2 दिवस साजरा करतात. पहिल्या रात्री होलिका दहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं. त्या दिवशी रंगपंचमीही काहीजण होळीची खेळतात. काहीजण पंचमीच्या दिवशी होळीचा रंगपंचमी साजरी करतात. तर होळीचा सण जनरली प्रेम, एकता, सौहार्दाचा संदेश देणारा असतो. त्या दिवशी लोक भेदभाव विसरून एकमेकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतात. आणि हा सण जनरली उत्तर प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तसंच महाराष्ट्रातही होळीला, इस्पेशली कोकणामध्ये होळीला खूप सारं महत्त्व आहे. त्यावेळेला इथे कोकणात घरोघरी पालख्या देव घरात येतो. त्यामुळे प्रत्येकांच्या घरी पुरणाची पोळी जनरल केलीच जाते. इकडे कोकणामध्ये शिमगा आणि गणपती हा खूप मोठे सण मानले जातात. आणि महाराष्ट्रामध्ये
अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा होळीला खूप सारं महत्त्व आहे. कोकणामध्ये तर होळीचे जसे होळीचे दिवस जवळ येतात तसे तसे घरामध्ये आनंदाचं वातावरण मोठ्या प्रमाणावर निर्माण होतं आणि लोकं सगळी मुंबई पुण्यापासून बाहेर नोकरीला असलेली सगळी बहुतेक आपापल्या सुट्ट्या घेऊन घरी येतात आणि म्हणजे जत्रेचं बहुतेक सगळीकडे जत्रेचं वातावरण असतं. होलिकेला देवता ह्यांना मुखवटे चढवले जातात. तर माझ्या ह्या अशा पोळ्या हे बघा तयार झालेल्या आहेत. छान पोळ्या हळद घातल्यामुळे थोडासा कलर त्याला येलो आलेला आहे. खमंग खुसखुशीत एकदम मऊ मुलायम अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. एका ठिकाणी मी तूप दिलेलं आहे, एका ठिकाणी दूध ठेवलेलं आहे. तुपाच्या धारा घृतस्य धारा असं म्हटलेलं आहे. घृत वापरून हे होलीच्या वेळेला पुरणपोळी खावी. ह्या वेळेला भरपूर उष्मा वाढलेला असतो. आपल्या शरीरामध्ये स्निग्धता नक्की हवी असते. त्यामुळे दूध तूप लावून ही पुरणाची पोळी खावी आणि खूप सारा आनंद साजरा करावा अशी ही होळी. तर होळीच्या तुम्हाला सर्वांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. होळी आपली आनंदाची हो अशी माझी तुम्हाला देवाकडे प्रार्थना. तसंच हे बघा पोळ्या मी इथं छान बनवून ठेवलेल्या आहेत. तुम्ही पण अशाच बनवा. जसं माप दिलेलं आहे त्याप्रमाणे तसाच मापाने घेते तर मऊ मुलायम उत्कृष्ट पोळी होईल. तर मंडळी धन्यवाद तुम्हाला चॅनल पाहिल्याबद्दल. थँक्यू.